नमस्कार, मायलेकी मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण गौरी पूजनाचा स्वयंपाक कसा करायचा तो बघणार आहोत। प्रत्येक भागाची प्रांताची पद्धत वेगळी असते। आमच्याकडे कसा नैवेद्य केला जातो त्या पद्धतीने नैवेद्य केला आहे। महालक्ष्मीसाठी महानैवेद्य करायला सुरुवात करूया। सर्वात आधी कुकरमध्ये 3 वाट्या पाणी टाकायचे आहे। पाण्यामध्ये थोडेसे तेल टाकूया। पाऊण टीस्पून हळद टाकायची आहे। पाणी थोडेसे गरम झाल्यानंतर 2 वाटी हरभऱ्याची डाळ टाकायची आहे। हरभऱ्याची डाळ टाकल्यानंतर पाण्यामध्ये मिक्स करूया। कुकरचे झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहे। गॅस मध्यम आचेवर ठेवून कुकरच्या शिट्ट्या काढायच्या। कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहे। चेक करूया। डाळ छान मऊ शिजली आहे। 1 चमचा हरभऱ्याची डाळ बाजूला काढून ठेवायची आहे। ही डाळ आमटीसाठी वापरणार आहोत। आपण इथे पाऊण वाटी गूळ टाकला आहे। 1 छोटी वाटी साखर टाकायची। साखर आणि गूळ डाळीमध्ये मिक्स करूया। कुकर आता गॅसवर ठेवला आहे। गॅस मंद आचेवर ठेवून डाळ शिजू द्यायची। 7 ते 8 मिनिटांनंतर गूळ आणि साखर डाळीमध्ये छान वितळले आहे। थोडंसं जायफळ किसूया। जायफळ सर्वात शेवटी टाकायचं आहे, त्यामुळे जायफळाचा वास छान राहतो। जायफळ डाळीमध्ये मिक्स करूया। एका भांड्यावर पुरणाची चाळणी ठेवली आहे। पुरण गरम असतानाच चाळणीवर टाकायचं। बारीक करून घेऊया। डाळ गरम असल्यामुळे लवकर बारीक होते। डाळ मऊ शिजल्यामुळे झटपट पुरण तयार होते। सर्व डाळीचं पुरण काढून झालं आहे। पुरण इथे तयार झालं आहे। पातेल्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेतले आहे। तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तांदूळ स्वच्छ धुवून झाले आहे। त्यामध्ये पाणी टाकूया। पातेलं गॅसवर ठेवूया। चवीपुरते मीठ टाकून मिक्स करूया। भात इथे शिजायला टाकला आहे। तोपर्यंत खिरीसाठी तांदूळ भिजायला टाकूया। छोटी अर्धी वाटी तांदूळ घेतला आहे। तांदूळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। तांदळामध्ये पाणी टाकायचं। अर्धा तासासाठी तांदूळ भिजू द्यायचा। तोपर्यंत कणिक भिजायला घेऊया। 3 वाटी गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे आहे।
चवीपुरते मीठ टाकूया. थोडीशी हळद टाकायची आहे. सर्व एकत्र करूया. थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजूया. पिठाचा इथे गोळा तयार झाला आहे. पिठाला अशा मुठा देऊन घ्यायच्या. पीठ छान नरम होते. 1-2 चमचे तेल टाकून पीठ छान मळून घेऊया. दोन 3 मिनिट छान मुठा द्यायचा आहे. असं पीठ भिजवल्यामुळे पीठ छान नरम होते. पुरणाची पोळी छान होते. पीठ इथे छान मळून झालं. झाकण ठेवायचं आहे. आपण इथे शेपू आणि मेथीची भाजी तयार करणार आहोत. भात छान शिजला आहे. पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकूया. तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. परतून घ्यायचं आहे. स्वच्छ धुतलेली शेपू आणि मेथी टाकायची आहे. चवीपुरते मीठ टाकूया. तेलामध्ये भाजी छान परतून घ्यायची आहे. झाकण ठेवून 2-3 मिनिट छान शिजू द्यायची आहे. मेथीची भाजी छान शिजली आहे. भाज्यांमध्ये भेंडी, दोडकं, गिलकं, सिमला मिरची सर्व अशा भाज्या घेतल्या आहे. पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम झाले आहे. त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं छान तडतडलं की हिरवी मिरची, लसणाचा ठेचा टाकायचा आहे. तेलामध्ये छान परतून घ्यायचा. सर्व भाज्या टाकायच्या आहे. ह्या भाज्या आपण एकत्र करणार आहोत. भाज्या छान परतून घ्यायच्या. चवीपुरते मीठ टाकूया. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा. शेंगदाण्याचा कूट टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी पण चालेल. सर्व छान परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट छान शिजू द्यायचं. भाज्या छान शिजल्या आहे. गॅस इथे बंद करूया. आपण इथे भज्यांसाठी पीठ भिजूया. 2 कप बेसन पीठ घेऊया. बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. उभा पातळ चिरला आहे कांदा. हिरवी मिरची, लसूण, ओव्याची पेस्ट टाकूया. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची. थोडीशी हळद टाकूया. धनेपूड 1 चमचा टाकायची. चवीपुरते मीठ टाकूया. सर्व मिक्स करूया. बेसन पिठामध्ये पाणी टाकून बेसन पीठ भिजून घेऊया. बारीक चिरलेला पालक टाकायचा आहे. पालक पिठामध्ये छान मिक्स झाला. झाकण ठेवायचं आहे. खिरीसाठी तांदूळ छान भिजले आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. झाकण लावून तांदळाची पेस्ट तयार करून घ्यायची. पातेल्यामध्ये 1 ते 2 चमचे साजूक तूप टाकूया. अर्धी वाटी किसलेलं खोबरं टाकायचं आहे. बदाम आणि काजूचे तुकडे टाकायचे. सर्व छान परतून घ्यायचं.
तुपामध्ये खोबरं आणि काजूचे तुकडे छान परतून झाले आहे. बारीक केलेली तांदळाची पेस्ट टाकूया. छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर करडीचं दूध टाकायचं आहे. करडी मी अर्धा तास भिजू घातल्या होत्या. मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घेतली. त्यानंतर गाळून दूध त्याचं तयार केलं. करडईच्या दुधामुळे खिरीला छान चव येते. मिक्स करूया. थोडीशी इलायची पावडर टाकायची. 1 वाटी साखर टाकूया. मिक्स करूया. त्यानंतर खिरीमध्ये थोडंसं जायफळ किसूया. जायफळामुळे खिरीला खूप छान टेस्ट येते. अजून 2 कप दूध टाकायचं आहे. मिक्स करूया. खीर 5 ते 6 मिनिट मंद आचेवर छान शिजू द्यायची आहे. खीर इथे मस्त तयार झाली आहे. तव्यावर 1 कांदा चिरलेला टाकायचा. 1 चमचा तेल टाकून कांदा छान भाजून घेऊया. कांदा इथे छान लाल झाला. किसलेलं खोबरं टाकायचं आहे. खोबरं छान कांद्यासोबत भाजून घ्यायचं. धणे आणि काळा मसाला टाकायचा आहे. सर्व छान 1-2 मिनिट भाजून घ्यायचं. खोबरं आणि कांदा छान भाजून झाला. प्लेटमध्ये काढूया. शिजवलेली हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे. 1-2 मिनिट छान भाजू द्यायची. मसाला इथे छान थंड झाला. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. थोडीशी कोथिंबीर, आलं आणि लसूण टाकायचा. 1 चमचा गरम मसाला टाकायचा. थोडीशी हळद टाकायची. भाजलेली डाळ टाकूया. झाकण लावून मसाला छान बारीक करून घेऊया. पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. 1 चमचा गरम मसाला टाकायचा. 1 चमचा मिरची पावडर टाकायची. छान तळून घ्यायचं आहे. बारीक केलेला मसाला टाकायचा. मसाला छान तेलामध्ये परतून घेऊया. मसाला छान तेलामध्ये परतून झाला आहे. पाणी टाकूया. मिक्स करूया. चवीपुरते मीठ टाकूया. आमटीला छान कड आला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कमी गॅसवर 5 ते 6 मिनिट छान शिजू द्यायची. आमच्याकडे याला सार म्हणतात. पुरण इथे छान तयार झाले. एक गोळा घ्यायचा. पोळीसाठी पीठ छान भिजले.
एक गोळा घेऊया, हाताला थोडेसे पीठ लावूया. पोळपाटावर छान मळून घ्यायचं. असा उंडा तयार करायचा आहे. उंड्यामध्ये पुरण भरूया. हाताला थोडेसे पीठ लावून उंड्याचं तोंड बंद करायचं. पोळपाटावर थोडेसे पीठ टाकून पोळी लाटून घ्यायची आहे. अशी हलक्या हाताने पोळी लाटूया. कणिक जेवढी भिजेल तेवढी चपाती छान येते. पोळी इथे छान लाटून झाली आहे. तवा गरम झाला. पोळी आपण शेकायला घेऊया. पोळी उलथून घ्यायची आहे. त्यावर थोडेसे साजूक तूप टाकूया. तूप लावून दुसरी ही बाजू छान उलथून घ्यायची. छान भाजून घेऊया. पोळी छान टम्म फुगली आहे. अशी मस्त तयार झाली पुरणाची पोळी. सर्व पोळ्या अशाच करूया. कढईमध्ये तेल गरम झालं आहे. गव्हाची कुरडई तळूया. नाचणीचा पापड तळायचा. तांदळाचा पापडही छान तळला आहे. भजीचं पीठ छान भिजलं आहे. भजी तळायला घेऊया. हाताला थोडेसे पाणी लावून भजी तळूया. तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे कोणतेही तळू शकता. तेल इथे कडकडीत तापलं आहे. भजी सोडल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आहे. मध्यम गॅसवर भजी तळूया, म्हणजे भजी छान तळल्या जातात. भजी छान तळली आहे. प्लेटमध्ये काढूया. तर अशा पद्धतीने 1.5 ते 2 तासामध्ये महालक्ष्मी गौरीसाठी महानैवेद्य तयार झाला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.